काल झालेल्या पेपरमध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण त्याचं आज स्पष्टीकरण पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा, सात्विक साईराज रेंकीरेड्डी व चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बॅडमिंटन। आता याचं थोडं स्पष्टीकरण द्यायचं ठरलं तर भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला। पुढचा प्रश्न पहा, दुगरवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? हा जिल्हा नाशिकमध्ये। ठीक आहे, त्र्यंबकेश्वर जव्हार रस्त्यावरतील दुगरवाडी गावाजवळ असलेला धबधबा। क्लिअर? त्र्यंबकेश्वर हे काय मग त्याच्या जवळचं मोठं ठिकाण। चला पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू। जन्म 20 जून 1958। या एक भारतीय राजकारणी असून सध्या त्या भारताच्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहे। त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य। क्लिअर? कोणत्या पक्षाच्या? भारतीय जनताच्या सदस्य। जन्म 20 जून 1958। पुढचा प्रश्न पहा, लक्ष्य सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे बॅडमिंटन। क्लिअर? लक्ष्य फेब्रुवारी 2017 मध्ये BW हे महत्वाचं पहा, BWF जागतिक ज्युनियर रँकिंग मध्ये एकेरी खेळाडूमध्ये पहिल्या स्थानावर आला। सोपं? चलो पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कुठे आहे? मॉन्टपेलियर, फ्रान्स। क्लिअर? आणि भारताचं सांगायचं ठरलं तर भारतातील कार्यालय दिल्ली येथे आहे। चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 10 एप्रिल 1917। याच्या थोडक्यात पहा, महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली 1917 मध्ये बिहारच्या चंपारण जिल्ह्यात एक आंदोलन झाले। क्लिअर? कुठं झाले? बिहारच्या चंपारण जिल्ह्यात हे एक आंदोलन झाले, त्याला चंपारण सत्याग्रह म्हणून ओळखले जाते। गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातील हा सगळ्यात महत्वाचा शब्द पहिला सत्याग्रह होता। पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या 2 जिल्ह्यात आहे? अहमदनगर, छत्रपती संभाजी महाराज नगर। क्लिअर? चला पुढचा प्रश्न पहा, गोव्यामध्ये 2023 साली झालेल्या फिल्म महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? एंडलेस बॉर्डर्स। पुढचा प्रश्न पहा, ऋषी सुनक यांनी कोणाची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी केली आहे? सोयला ब्रेव्हरमन। ब्रिटनच्या गृहमंत्री सोयला ब्रेव्हरमन यांच्या गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली। लक्षात राहू द्या, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हा निर्णय घेतला। दोन्ही मुद्दे लक्षात राहू द्या, हा पण आणि हा पण। पुढचा प्रश्न पहा, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली होती। या शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार नाबार्ड कायदा 1982 संसदेत पास करण्यात आला। कधी पास करण्यात आला? 1982। वरील कृषी पत विभाग, ग्रामीण नियोजन आणि पतकक्ष व कृषी पुनर्वित व विकास महामंडळ यांच्या एकत्रीकरणातून 12 जुलै लक्षात राहू द्या हा मुद्दा, 12 जुलै 1982 मध्ये भारतात नाबार्ड या शिखर बँकेची स्थापना करण्यात आली। कधी? 12 जुलै 1982। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणाला मिळाला? 2022 विचारलं। ठीक आहे, महत्वाचं लक्षात राहू द्या, 2022 विचारलं। ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। कोणाला? 2022 मध्ये धर्माधिकारी यांना। ठीक आहे, अप्पासाहेब। महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे। लक्षात राहू द्या, हा एक मुद्दा। 1996 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली, ते पण लक्षात राहू द्या।